पहिल्यांदा हे क्लिअर करतो की हे पेड प्रमोशन नाही आहे. आम्ही अजूनही फिल्म बघितली नाहीये नक्की की मित्रांच्या 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 त्यांच्या गर्लफ्रेंड सगळ्या. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. सो आता आपण चाललो आहोत भूतंबयमच्या स्पेशल सीनसाठी. सो त्यांनी फॉर्म फिल करायला सांगितला होता. म्हणजे त्यांच्या स्टोरीला तुम्ही बघत असाल तर त्यांनी एक गुगल फॉर्म दिला होता जो फिल करायचा होता आणि त्यातून 150 लोकांना ते सिलेक्ट करणार होते स्पेशल स्क्रीनसाठी, फॅन स्क्रीनसाठी. सो त्यात माझं नाव आलं आहे आणि देवगन सिनेमामधून मला व्हॉट्सअप मेसेज आलेला की तुमचं तिकीट बुक झालेलं आहे. सो तुम्ही 5:30 वाजता रिपोर्ट करा थिएटरला. सो थिएटर आहे हिरानंदानीमध्ये ठाण्याला. आता आपण तिकडेच चाललोय. मी आता इथे ऑफिसला आलो होतो आणि इथून आता डायरेक्ट तिकडेच जाणार आहे. लाईट का नाही चालत आहे? ठीक आहे, चालेल. आपण जाऊया आता मूवीला डायरेक्ट आणि बघूया मूवी कसं आहे. ट्रेलर बघून तर खूप एक्साइटमेंट आहे की चांगला असावा. आता गेल्यावर कळेल कसं आहे कसं नाही आहे ते. आणि ते लोक जर भेटले तर त्यांच्याशी गप्पा वगैरे मारूया. आणि शुभमला बघूया, भेटून बघूया त्याला मी आठवते की नाही, कारण की आम्ही स्कूल टाईममध्ये ट्युशनमध्ये एकत्र होतो. सो चलो, बाय बाय. आपण आता पोहोचलो आहे देवगन सिनेक्समध्ये. फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर तिकीट देणार आहे. सो आता मला कोणत्या सीट्स अलॉट करतात ते बघूया. तो इथे जो मेसेज आलेला देवगन सिनेक्सचा तो दाखवल्यानंतर त्यांनी मला हे बँड दिलं आहे. आणि 1 सेकंड, त्यांनी हे कुपन दिलं आहे, कोला पॉपकॉर्न प्लस समोसा. चला बघूया मूवी. दोन्ही माझ्याशी बोलकी, झुंका दरवाजा खोलकी, मुझसे शादी करून ये ना बंदरावरून तुझी घेऊन पालखी. दोन्ही माझ्याशी बोलकी, झुंका दरवाजा खोलकी, मुझसे शादी करून ये ना बंदरावरून तुझी घेऊन पालखी. अरे पोरा पण त्यांच्या भावना कोणी चावली माहेरला सासरला जाते होणार तिच्या लवरला हळदी न मागवा. तू सासरला जाते नाटवा तिच्या लवरला हळदी सासरला जाते नाटवा तिच्या लवरला हळदी सासरला जाते नाटवा तिच्या सगळ्यात पहिलं एक नंबर. हिट जाणार आहे, हिट नक्की. सगळ्यात पहिले तर म्हणजे थँक्यू सो मच. एवढ्या पावसात तुम्ही इथे पोहोचलात आणि गर्दी केली आणि तुमचा वेळ काढून आमची फिल्म बघायला आलात. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या जर्नीचे जर पार्ट आहात, तुम्ही आम्हाला बघितलंय मोठं होताना,
किती काय काय आम्ही काय काय गोष्टी केलेल्या, आम्ही किती लोकांचे म्हणजे ऍक्टरचे फिल्म प्रमोट केले, आम्ही छोटे छोटे सीन केले काय. बट दिस इज द फर्स्ट टाइम जिथे आम्हाला लोकांना सांगायला आवडते की थिएटरमध्ये कधीही जा, आम्ही दुसरी गोष्ट, आई हा इमोशनल टच जो तुम्ही मूवी मध्ये आणला लास्टला, त्यांनी कोकणातली आई. शोभ्या अजून शोभ्या. क्या छान दिसते यार, क्या दादा I'm Kandivali side, and this was my first Marathi film जो honestly speaking, myself सिद्धार्थ भाई को मिलने आया था इधर, but ये movie का I fell in love with everyone from the cast. Thank you so much for making this first experience so memorable. आम्ही गोव्यावरून आलोय. म्हणजे एकच सांगतो, तू दरवेळी ब्लॉग मध्ये सांगत असतोस बिलीव्ह इन मॅजिक. तुला खरं सांगतोय, मॅजिक आहे ना 24 नंतर फुल महाराष्ट्रात पसरलंय. म्हणजे हा पिक्चर म्हणजे आणि खरं सांगतो, पॉम्पी आणि जो पुष्करचा जो सीन होता, मित्रत्व काय असलं पाहिजे ना तुमच्या सगळ्यांना. खरं सांगतो हॅट्स ऑफ, आणि कडक पिक्चर आहे आणि सुपर हिट आहे, सुपर 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 हिट होणार. तुम्ही बेस्ट आहातच, पण डिरेक्टर सर काय स्क्रीन प्ले होत आहे, काय एंगेजिंग कंटेंट आहे, आणि पॉली वगैरे बीजीएम काय एक नंबर केला तुम्ही. एकदा डिरेक्टर सरांसाठी जोरदार करायला पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. तुम्ही आज हा चित्रपट बघितलाय. काल आमच्या स्टोरीचं वगैरे काल प्रीमियर झाला, क्रिएटर्सनी ही फिल्म बघितली वगैरे. आम्ही अजूनही फिल्म बघितली नाहीये. आमच्या आधी तुम्ही फिल्म बघितली आणि हा मान आम्हाला तुम्हाला द्यायचा होता. एवढी वर्ष तुम्ही आम्हाला support केलं. उद्या आम्ही पहिल्यांदा ही फिल्म बघू आमच्या आई बाबांसोबत आणि आमच्या जी कास्ट अँड क्रू आहे, जेवढ्या क्रू मेंबर्स आहे सगळ्यांसोबत. आणि आय होप तुम्हाला हे ऐकून स्पेशल वाटलं असेल. खूप कंट्रोल करतोय स्वतःला, सॉरी बाहेरून असं ऐकतोय वगैरे, पण ते मजा नाही त्याला. नीट आम्हाला बघायची ती फिल्म. बट जे काय तुम्ही आता सांगताय ते ऐकून खूपच म्हणजे खूपच भारी वाटतं आम्हाला पण, काय कारण की काय काय गोष्टी हिट होत आहेत आणि कुठल्या काय शूट केलंय. सो सगळं आता उद्या सगळे इमोशन्स आमचे बाहेर झाले. एवढे 1 वर्षापासून आम्ही धरून ठेवली. ही फिल्म आम्ही मागच्या वर्षी शूट केली आहे, मे जून मध्ये. इट वॉज अ लॉंग जर्नी. थँक्यू सो मच, तुम्ही एवढं लांबून आला. मराठी सिनेमात तरुण क्राऊड जात नाही असा खूप लोकांचा समज आहे, पण तुम्ही हे सिद्ध करून दाखवले की नाही, मराठी सिनेमात तरुण क्राऊड जातो आणि अजून अजून तरुण क्राऊड जाणार. यासाठीच हा सिनेमा राम सरांनी आम्हा 7 मित्रांना घेऊन केलेला आहे. तर प्लीज माउथ पब्लिसिटी, म्हणजे मोबाईलवर तर टाका, माउथ पब्लिसिटी पण या फिल्मची एवढी करा की मित्रांच्या 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 त्यांच्या गर्लफ्रेंड सगळ्यांबरोबर हा सिनेमा बघायला प्लीज थिएटरमध्ये गर्दी करा. सगळ्यांचे रिएक्शन तर तुम्ही बघितलंच होता. सो रिएक्शन बघून तर तुम्हाला कळलं असेल की मूवी किती चांगला आहे. मला सुद्धा पर्सनली मूवी खूप आवडला. मराठी मूवी म्हणून मी हा खास बघायला गेलो होतो आणि थँक्स टू देवगन सिनेक्स, त्यांनी लकी ड्रॉमध्ये माझं नाव काढलं. सो त्याच्यामुळे मला मूवी बघायला भेटला. आणि थँक्स टू भूतम बयम टीम. सो पहिल्यांदा हे क्लिअर करतो की हे पेड प्रमोशन नाही आहे. मला मूवी आवडला म्हणून मी हे जस्ट रिव्ह्यू देतोय. सो मूवीबद्दल सांगायचं झालं तर मूवीमध्ये स्टोरी लाईन चांगली आहे, त्यानंतर ॲक्टिंग बेस्ट आहे, बॅकग्राऊंड म्युझिक मस्त आहे, त्यानंतर सॉंग्स भारी आहे, डायरेक्शन त्याहून चांगलं आहे. सो म्हणून हा एक प्रॉपर पॅकेज एक बघण्यासाठी. सो तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत सुद्धा जाऊ शकता, मित्रांसोबत सुद्धा जाऊ शकता हा मूवी बघण्यासाठी. मूवीमध्ये काही सरप्रायझिंग फॅक्टर्स आहेत, म्हणजे लाईक काही एंट्रीज आहेत. 2 सरप्रायझिंग एंट्रीज होत्या. सो एक श्रीमानची एंट्री तुम्हाला माहितीच असेल, ट्रेलरमधून सगळ्यांना कळत असेल. एक सेकंड एंट्री आहे जी सरप्राईज एंट्री आहे, जो मोठा ॲक्टर आहे. बट मला माहीत नाही तुम्हाला माहीत आहे की नाही, म्हणून मी आता सध्या काही बोलत नाही आहे त्या व्यक्तीबद्दल, त्या ॲक्टरबद्दल. त्याची ॲक्टिंग सुद्धा एक नंबर आहे ॲज युजल. जसे त्याचे बाकीचे पिक्चर असतात तसा हा पिक्चर पण त्यांनी गाजवला. ऑरेंज ज्यूस गॅगसाठी हा एक परफेक्ट सिनेमा आहे. त्यांची जी रिअल लाईफमध्ये केमिस्ट्री तीच या मूवीमध्ये पण दिसून येते. मोस्टली असं होतं की खूप सारे कॅरेक्टर दाखवले, लाईक फ्रेंड्स ग्रुप वगैरे, तर सगळ्यांना तेवढं फोकस वगैरे देता येईल की नाही कधी डाऊट असतो. बट ह्या मूवीमध्ये प्रॉपरली सगळ्यांना तेवढं त्यांचा रोल दिला आहे आणि प्रॉपरली सगळे फोकसमध्ये आहेत.
तो असं नाही की पतनीलचं जास्त रोल किंवा करणचं जास्त रोल आहे असं काही नाही आहे. कारण की थिएटरमध्ये मराठी मूवी जास्त दिवस टिकून देत नाही किंवा टिकत नाही वॉट एव्हर जे काही रिझन असेल. बट तुम्ही जाणार तर हा जास्त दिवस थिएटरमध्ये टिकू शकेल. सो सगळ्यांना हेच विनंती आहे की तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा movie नक्की बघा. हळदी न मागवा कोमू सासरला जाते